गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण नीड आणि नीड टू चा यूज कधी कसा कुठे करायचा ते बघणार आहोत. गाईज नीड आणि नीड टू या दोन्हीचाही मीनिंग गरज आहे किंवा आवश्यकता आहे या अर्थानेच होतो. मग तुम्ही म्हणाल की या दोन्हीमध्ये डिफरन्स काय? आपण यातला डिफरन्स बघूया. गाईज आपण जेव्हा नीडचा यूज करतो त्यावेळेस जेव्हा एखाद्या वस्तूची गरज आहे त्यावेळेस आपण कशाचा यूज करतो? नीडचा. आणि नीड टू केव्हा यूज करायचं बघा, जेव्हा एखादं काम करण्याची गरज असते किंवा आवश्यकता असते, अशा ठिकाणी तुम्हाला नीड टू चा यूज करायचा. आय होप तुम्हाला नीड आणि नीड टू यातला फरक तर नक्कीच कळाला आहे. आता बघा, नेक्स्ट बघा, नीडचे ज्यावेळेस आपण सेंटेन्स बनवतो त्यावेळेस तुम्हाला नीड प्लस नाउन घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही नीड टू चे सेंटेन्स बनवता त्याच्यामध्ये तुम्हाला नीड टू प्लस मेन वर्ब घ्यायचा आहे. मेन वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. म्हणजे इथे बघा, तुम्ही सिंपल सेंटेन्स तुम्ही बनवता नीडचे त्यावेळेस तुम्हाला सब्जेक्ट प्लस नीड प्लस नाउन घ्यायचं आहे. आणि तसंच नीड टू चे बनवताना सब्जेक्ट प्लस नीड टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. नीड टू आणि नीड कुठे यूज करायचं हे तर तुम्हाला कळालं, त्याचे स्ट्रक्चर सुद्धा कळाले. आता इथे बघा, बऱ्याचदा काय होतं, जेव्हा सब्जेक्ट आपला ही सी इट किंवा नाव असतं, एखाद्या वस्तूचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं असेल, अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही तिथे नीडचा यूज करता त्यावेळेस नीडचं काय होतं? नीड्स होतं. नीडला यस लागतो. आणि हाच सब्जेक्ट ही सी इट आणि नेम असतं एखाद्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं, त्यावेळी तिथे जर तुम्ही नीड टू चा यूज केला तर तिथे सुद्धा काय होतं? नीडला यस लागतं. म्हणजे काय होतं? नीड्स टू असं होतं. क्लिअर? आता बघा, सब्जेक्ट आय यू वी दे हे जर असतील तर नीडचं नीडच राहतं आणि नीड टूचं सुद्धा नीड टूच राहतं. आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. नेक्स्ट बघा, आता याचे आपण सेंटेन्स बघूया जेणेकरून तुम्हाला चांगलं समजेल. मला पुस्तकाची गरज आहे. आता मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या वस्तूची गरज असते त्यावेळेस तिथे तुम्हाला नीडचा यूज करायचा आहे. बरोबर? सिंपल सेंटेन्स बनवा. सब्जेक्ट प्लस नीड प्लस नाउन लिहायचं आहे तुम्हाला. आणि जर सब्जेक्ट ही सी इट असतील तर तुम्हाला यस लावायचं आहे. कशाला? नीडला. आता इथे सब्जेक्ट आहे आय, म्हणून आपलं सेंटेन्स काय होईल? आय नीड बुक्स. आय नीड बुक्स. क्लिअर होत आहे? नेक्स्ट बघा, मला अभ्यास करण्याची गरज आहे. आता इथे सेंटेन्स मध्ये बघा, अभ्यास करण्याची गरज आहे. अभ्यास करणे ही एक काय आहे? क्रिया आहे. आणि जेव्हा आपण एखादी क्रिया करण्याची गरज आहे असं म्हणतो त्यावेळेस आपल्याला तिथे नीड टू चा यूज करायचा आहे. मी सांगितलं होतं. आणि त्याचे सेंटेन्स कसं बनवायचं तेही मी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. बनवा सेंटेन्स मग. आय नीड टू स्टडी. आय नीड टू स्टडी. नेक्स्ट बघा, आपल्याला निघण्याची गरज आहे. निघणे ही सुद्धा एक क्रिया आहे. तुमच्या लक्षात आलं असेल इथे काय यूज करायचं? बरोबर, नीड टू चा यूज करायचा आहे. सेंटेन्स होईल आपलं, वी नीड टू लिव्ह नाव. वी नीड टू लिव्ह नाव. गाईज हे जे आहेत खूप छोटं, इंग्लिशमध्ये ही खूप छोटी गोष्ट आहे, पण ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली सेंटेन्स बनवतो त्यावेळेस आपलं खूप मोठं कन्फ्युजन होतं. आपण कधी कधी सिम्पली कुठेही नीड यूज करतो, कुठेही नीड टू यूज करतो. यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुमची इंग्लिश खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होईल. मला तुझ्या आईला फोन करण्याची आवश्यकता आहे. मला तुझ्या आईला फोन करण्याची गरज आहे. आता इथे फोन करणे ही पण एक क्रिया आहे, म्हणून तुम्हाला इथे लक्षात आलेलं असेल काय यूज करायचं? गुड. आय नीड टू कॉल युअर मॉम. आय नीड टू कॉल युअर मॉम. मला पैशाची गरज आहे. सिंपल, पैशाची म्हणजे एखाद्या वस्तूची गरज आहे. पैसे, म्हणून इथे सुद्धा हे काही क्रिया नाहीये, म्हणून आपण इथे काय घेणार? नीड. आय नीड मनी. आय नीड मनी. तिला पेनची गरज आहे. सिंपल, सी नीड्स अ पेन. सी नीड्स अ पेन. आता इथे शी आलेला आहे, मी पण त्याच्यानंतर नीड्स घेतला आहे. जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं, आपले सब्जेक्ट ही सी इट असतील किंवा नाव असेल
तर नीडचं काय होतं? नीड्स होतं सिंपल सेंटेन्स मध्ये. त्यांना आज काम पूर्ण करण्याची गरज आहे किंवा त्यांना आज काम पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. आता काम पूर्ण करणे ही एक क्रिया आहे. सेंटेन्स बनवा मग. दे नीड टू फिनिश वर्क टुडे. दे नीड टू फिनिश वर्क टुडे. क्लिअर झालं? आता आपण याचे काही नेगेटिव्ह सेंटेन्स बघूया. नेगेटिव्ह सेंटेन्स बनवताना तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा आहे. आता जेव्हा तुम्ही नीडचे नेगेटिव्ह सेंटेन्स बनवता त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा सब्जेक्ट घ्यायचा आहे. सब्जेक्टच्या नंतर डू किंवा डज घ्यायचा आहे, प्लस नॉट घ्यायचा आहे, प्लस नीड घ्यायचा आहे आणि प्लस नाउन घ्यायचा आहे. क्लिअर झालं? तसंच तुम्ही इथे एक लक्षात घ्या, जेव्हा हीच सेंटेन्स नेगेटिव्ह सेंटेन्स तुम्ही नीड टू चे बनवता त्यावेळेस सेमच फॉर्म्युला आहे. फक्त नीडच्या जागी तुम्हाला काय करायचं आहे? नीड टू घ्यायचं आहे आणि नाउनच्या जागी काय घ्यायचं आहे? वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. क्लिअर? कुठेही कन्फ्युजन असेल तर गाईज मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुम्हाला नक्की त्याचं सोल्युशन सांगेल किंवा नक्की तुमची जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. हे क्लिअर झालं? आता इथे प्रश्न आहे, डू कधी यूज करायचं आणि डज कधी यूज करायचं. बघा, डज कधी यूज करायचं? जर तुमचा सब्जेक्ट ही, सी, इट आणि एखादं नेम असेल, वस्तूचा असेल किंवा व्यक्तीचा असेल, अशा ठिकाणी तुम्ही डजचा यूज करा. आणि जर तुमचा सब्जेक्ट यू, वी, दे, आय हे जर असतील तर तुम्हाला सिम्पली डूचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं? आता इथे बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की इथे नीडचं सब्जेक्ट जर ही, सी, इट असतील किंवा नेम असेल तर इथे नीडचं नीड्स होईल का किंवा नीड टूचं नीड्स टू होईल का? तर इथे याचा आन्सर आहे नाही. कारण आता इथे यस लावायची गरज नाही. इथे सगळीकडेच नीड आणि नीड टू असंच लिहायचं आहे. कारण वाक्यामध्ये डू किंवा डजचा आपण इथे यूज करणार आहोत, म्हणून इथे यस लावण्याची गरज नाही. आय होप क्लिअर होत आहे. आता आपण याचे सेंटेन्स बघूया. मला कशाचीही गरज नाही. सिम्पली आय डू नॉट नीड एनिथिंग. आय डू नॉट नीड एनिथिंग. मला कशाचीही गरज नाही. कशाचीही म्हणजे एखाद्या कोणत्याही वस्तूची किंवा मदतीची अशी तुम्ही बोलत असणार, म्हणून इथे मी काय घेतलेलं आहे? नीड घेतलेला आहे. आणि डू का घेतलं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट, मला पैशाची गरज नाही. वस्तूची गरज आहे म्हणून आपल्याला इथे नीड घ्यायचं आहे, हे तर क्लिअर आहे. आणि मी आहे सब्जेक्ट म्हणून इथे आपल्याला डू घ्यायचा आहे. बनवा सेंटेन्स. आय डू नॉट नीड मनी. आय डू नॉट नीड मनी. मला तिथे जाण्याची गरज नाही. जाणे ही काय आहे? क्रिया आहे, म्हणून इथे काय यूज करावं लागेल? नीड टू. बरोबर? आणि सब्जेक्ट आपला आय आहे म्हणून सिम्पली आपल्याला इथे डूचा यूज करायचा आहे. आय डू नॉट नीड टू गो देअर. आय डू नॉट नीड टू गो देअर. आता इथे बघा तुम्ही, आपण डू नॉट असं लिहित आहोत, पण तुम्ही इथे याचं कॉन्ट्रॅक्शन, डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे डोंट. तुम्ही इथे डोंट पण यूज करू शकता. तसंच डज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे डझंट. पूर्ण डज नॉट लिहिण्याऐवजी तुम्ही डझंट असंही यूज करू शकता. नेक्स्ट बघा, तिला पेनची गरज नाही. सिम्पली सी डज नॉट नीड अ पेन. शी डज नॉट नीड अ पेन किंवा सिम्पली शी डझंट नीड अ पेन. क्लिअर? नेक्स्ट, त्याला अभ्यास करण्याची गरज नाही. अभ्यास करणे ही एक काय आहे? क्रिया आहे, म्हणून इथे आपल्याला नीड टू घ्यावं लागेल. सेंटेन्स बघा. ही डज नॉट नीड टू स्टडी. ही डज नॉट नीड टू स्टडी किंवा ही डझंट नीड टू स्टडी. गाईज एक लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही कधी टूचा यूज कराल त्यानंतर जे कोणतं वर्ब येईल त्याचं कधीही तुम्हाला फर्स्ट फॉर्मच लिहायचं आहे. बरेच जण टूच्या नंतर कधी ING फॉर्म लिहितात, तर ते रॉंग आहे. टूच्या नंतर जवळपास फर्स्ट फॉर्मच लिहायचं असतं. हे एक कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला मी सांगत आहे. आता याचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बघा. याचा फॉर्म्युला आहे, जेव्हा तुम्ही नीड यूज करता तेव्हा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवणार बघा. पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं आहे डू किंवा डज प्लस सब्जेक्ट प्लस नीड प्लस नाउन. हे झाला नीड यूज करण्याचा इंटरोगेटिव्ह फॉर्म्युला, म्हणजेच क्वेश्चन, म्हणजेच प्रश्न विचारण्याचा फॉर्म्युला. तसंच नीड टूचा फॉर्म्युला बघा.
डू किंवा डज पहिल्यांदा लिहायचं आहे, प्लस सब्जेक्ट प्लस नीड टू प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. क्लिअर झाला फॉर्म्युला? थोडंही कन्फ्युजन असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि नीट बघा. आपण आता याचे सेंटेन्स बघूया. मला पैशाची गरज आहे का? डू आय नीड मनी? डू आय नीड मनी? तसंच मला येण्याची गरज आहे का? ऑब्वियस आहे, आता तुमच्या लक्षात आलेलं असेल कुठे काय यूज करायचं. मी सिम्पली सेंटेन्स सांगते. डू आय नीड टू कम? डू आय नीड टू कम? जर इथं असं असतं मला तिथे येण्याची गरज आहे का, तर सिम्पली डू आय नीड टू कम देअर. डू आय नीड टू कम देअर. तिला पुस्तकाची गरज आहे का? डज शी नीड अ बुक? डज शी नीड अ बुक? आपल्याला इंग्रजी शिकण्याची गरज आहे का? सगळ्यांचा हा क्वेश्चन असतो बघा. याला इंग्लिशमध्ये डू वी नीड टू लर्न इंग्लिश? डू वी नीड टू लर्न इंग्लिश? तुमच्या लक्षात आलेलं असेल इथे मी नीड टू काय यूज केलं, पहिल्यांदा डू काय यूज केलं. सगळ्या क्वेश्चनचे मी पूर्ण व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला खूप क्लिअरली सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्हाला कुठे कन्फ्युजन असेल, कुठे समजत नसेल तर मला कमेंट जरूर करा. आय होप गाईज हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल असणार आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे बघून नीड आणि नीड टूचे खूप चांगली सेंटेन्स बोलू शकणार आहात. गाईज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.